छगन भुजबळांनी काल ओबीसी आरक्षणाच्या लढ्यावरनं अचानक युटर्न घेतलं आणि पुन्हा एकदा मग चर्चा सुरू झाली. ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली आहे का? कारण भुजबळांनी स्पष्ट सांगितलं काल त्यांनी खरं तर समता परिषदेची बैठक घेतली नाशिकमध्ये आणि त्यात आपल्या कार्यकर्त्यांना निर्देशित केलं की तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात जायचं नाही, आपलं काय जरांगेंशी काय भांडण नाही, त्यांचं भांडण सरकारशी आहे. मग जे भुजबळ मंत्रिपद मिळण्याआधी ओबीसीचे एल्गार मिळवले होते तेच भुजबळ आता एकदम असं युटर्न का घेतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्यांनी सांगितले की हाकेंनी आंदोलन करू नये, जवळपास हीच भूमिका आहे. हाके साहेब, तुम्ही तर 1 तारखेला मोर्चा डिक्लेअर केला आहे, सगळं पुण्यातच बैठका झाल्या, त्यांचे काही इतर समाजाची मंडळी सगळी होती, सगळे ओबीसी बांधव होते आणि अचानक भुजबळांनी युटर्न घेतलाय. काय पुढं काय? हे बघा, 1 सप्टेंबरला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचा एसबीसीचा मोर्चा मुंबईला होणार. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्याला हजारो गाड्या महाराष्ट्रातल्या एकत्र येणार. आणि प्रश्न आमचं तर मनोज जरांगेंशी काय भांडण होतं. ज्यावेळी ओबीसीच्या एका नेत्याला पर्सनली टार्गेट करून मनोज जरांगे शिवराळ भाषेमध्ये बोलत होता, ओबीसींना बघून घेण्याची चिथावणी देत होता, त्यावेळी आम्ही ओबीसींच्या माणसांच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आम्ही त्याला प्रतिकार करत होतो. सरकारशीच भांडण आहे ना, यामध्ये कोण लहान छोटं मूल सांगेल ना. पण आज रोजी 22,20,577 कुणबी सर्टिफिकेट्सद्वारे एवढी सर्टिफिकेट वाटल्याचं शासनानं जाहीर सांगितलंय. मग हा मराठा समाज ओबीसीमध्ये आलाय, यांच्या स्पर्धेमध्ये ओबीसी समाज टिकेल का? भुजबळ असं कसं काय म्हणाले? मग ओबीसीचं आरक्षण संपलं नाही मान्य आहे ना, पण ओबीसी आरक्षणात मराठा आलाय का नाही हे तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही सामाजिक न्यायासाठी भांडताय, तुम्ही गावगाड्यातल्या ओबीसींच्या सामाजिक दुजाभावासाठी दिलं गेलेल्या आरक्षणाचं संरक्षण करणार का टेक्निकल मुद्द्यावर म्हणजे भुजबळांनी मराठा समाजाच्या लाखो सर्टिफिकेट जे वाटले खिरापत वाटल्याप्रमाणे त्याचं स्वागत केलं का? तेव्हा ते कोर्ट ठरवेल ना, पडताळणीत घेऊन जाईल ना, तुम्ही कशाला भांडत बसता म्हणे? कोर्ट ठरवेल, सगळी गोष्ट कोर्टात ठरणार आहे का? तुम्ही कशासाठी आहे? म्हणजे ज्यांचं खोटं असेल ते पडताळणी समितीत रद्द होईल म्हणे, तुम्ही कशाला रोज उठून रस्त्यावर लढत बसतं म्हणे? साहेब, 22 लाख प्रमाणपत्र जर वाटली गेली असतील, 22 लाख प्रमाणपत्र कोर्टात चॅलेंज होणार आहेत का हो? 4-5 प्रमाणपत्र चॅलेंज झालेत. माझं म्हणणं असं आहे, मी शेकडो एव्हिडन्स गव्हर्नमेंटला द्यायला तयार आहे की ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय ते सांगायला. मला सांगा, साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपनमधून निवडून आलेल्या महिलेनं ओबीसीच्या जागेवर सकाळी 11 वाजता सर्टिफिकेट काढलं आणि दुपारी 1:30 वाजता त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या, आमदाराच्या पत्नी सौभाग्यवती. भुजबळ साहेब, त्याला चॅलेंज करा तुम्ही, हेच ते सांगतायत ना. अहो, 22 लाख प्रमाणपत्रांना लक्ष्मण हाके चॅलेंज करणार का? 22 लाख प्रमाणपत्रांना आम्ही चॅलेंज करणार? मग आता तुमच्याच जर अशा नेत्यांमध्ये ओबीसी नेत्यांमध्ये अशी फूट पडलीत, मग लढा पुढं कसं जाणार? उपयोग काय मग त्याचा? हे बघा, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती सुज्ञ आहेत. काल माझ्या 12 सभा झालेल्या आहेत, 12 टोटल. आता मी आहे साधा मेंढपाळाचा पोरगा, माझ्याकडे काही ह्या सगळ्या गोष्टी तामझाम पद, आमदारकी, मंत्रीपद हे माझ्याकडे नाही म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्राला दाखवू शकत नाही. ही माझी मर्यादा आहे, ही मला मान्य आहे. पण मी 12 सभा घेतले, गावोगाव रात्री 1 वाजलाय मला शेवटच्या आटपाडीमधली मिटिंग आणि सभा घ्यायला. तर भुजबळ तर म्हणतात जाऊ नका ते 1 तारखेच्या तुमच्या आंदोलनाला. ओबीसी बांधव ठरवतील. 1 सप्टेंबरला मुंबईला जायचंय. आपलं 100% आरक्षण संपलंय. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्यानं ओबीसीवर काय परिणाम झालाय त्याचे रिझल्ट यायला लागलेत ना पुढं. भुजबळांनी काय युटर्न घेतला असं तुम्हाला काय वाटतं? ते बघा, ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपच्या मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मंत्री आहेत. शासनाची भूमिका घेत पूर्वी होते की ते कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी एल्गार मेळावे घेतलेले अख्ख्या मराठवाड्यात, आंबडपासून सुरू. तुम्हाला माहिती आहे सगळं ते. त्यावेळी निवडणुका होणार होत्या ना, निवडणुका व्हायच्या होत्या ना त्यावेळी. ओबीसीला वापरून घेण्यासाठी त्यांनी एल्गार मेळावे घेतले असतील. ओबीसीच्या आरोप करता भुजबळांनी ओबीसीना मंत्रिपद मिळवण्यासाठी वापरून घेतलं. मला एक सांगा, निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता की नाही भुजबळ साहेब? तुम्ही एल्गार मेळावे घेतले का नाही भुजबळ साहेब? त्यावेळी होता का नाही अडचणीत? मग आता 22 लाख प्रमाणपत्र राहू द्या, तुम्ही ते चालू द्या, ते चालू द्या. इकडे बोल.
हे बघा 22 लाख प्रमाणपत्र दिली गेली असतील तर ओबीसी अडचणीत नाही. निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता. सांगा बरं, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात. तुम्ही जर मला कान पिरगाळून सांगितलं आंदोलन बंद कर, तर उद्यापासून आंदोलन बंद करतो. मग आता पुढची भूमिका काय? हे बघा, 1 सप्टेंबरला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती मोठ्या संख्येने मुंबईला जातील. ओबीसींचं आरक्षण कसं संपलंय हे आम्ही छोट्या जर तुमच्या मेळाव्याला जर ओबीसी भुजबळांचं जे सध्याचे राज्यातले सगळ्यात नंबर 1चे ओबीसी नेते आहेत त्यांचाच पाठिंबा नसेल, मग तुमच्या मेळाव्यात कोण ताकद देणार? अहो, ताकदीची काय गरज आहे? गावगाड्यातला हर एक माणूस स्वतःची गाडी घेऊन तो पाट्याच्या टोल नाक्याला येणार आहे. हे आंदोलन कुठल्या जागीरदाराच्या, आमदाराच्या, मंत्र्याच्या मेहरबानीवर चालत नाही. हे आंदोलन गावगाड्यातला माणूस सफर करतोय. काल परवा शिक्षक नोकर भरती निघाली, त्या नोकर भरतीमध्ये 10% जागा सुद्धा ओबीसी किंवा भटक्यांच्या पोरांना मिळाल्या नाहीत. तो सफर करतोय. मंत्रिमंडळामध्ये बसून एसी मध्ये हवा खाऊन खाली ग्रास रूटला ओबीसीच्या मध्ये काय अंडर करंट आहे, काय तो सफर करतोय, हा ओबीसी सहन करतोय ना. तुम्हाला काय कळणार गावगाड्यातल्या ओबीसीचं कसं आरक्षण गेलंय ते? मग तुम्ही ज्या ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? 9च्या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर ओबीसीचं नाव घ्यायचं नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये. फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही कोण आम्हाला राजीनामा मागणार? तुम्ही थोडेच ओबीसीच नेते असं त्यांचा आरोप आहे. मी नेता नाहीच आहे. मी कधी म्हणलं मी नेता आहे? मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे. मी कुणाचा लाभार्थी आहे? मी कुठल्या लाभार्थी टोळीचा माणूस नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका मेंढपाळाचा, एका गरीबातल्या गरीब शेतकऱ्याचा पोरगा म्हणून महाराष्ट्रातल्या ओबीसी समोर आतड्यात तुटोस्तोवर महाराष्ट्राला ओरडून सांगतोय की याचे परिणाम आता दिसत आहेत. शेकडो उदाहरणं देतो तुम्हाला. पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातला ओबीसी कसा खतम झालाय याचे परिणाम तुम्हाला बघायला तुम्ही नेते लोकच जर असे आपसापसात भांडत राहिला, आता काल आजच तुमचा एक नवीन व्हिडिओ समोर आला, तुम्ही त्याच्यावर नवनाथ आबा वाघमारे आणि भुजबळांवर टीका करता, खासदार आमदार मला घाबरतात त्यांना नाही, हा काय प्रकार आहे? असं काही बोललो नाही मी. हे बघा, मी आणि नवनाथ आबा गेल्या 3.5 वर्षापासून रात्रंदिवस सभा घेतोय, मिटिंगा घेतोय, आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय. अरे आम्ही माणसं आहे, आमच्यामध्ये मतभेद, भांडणं, मारामाऱ्या होणार ना. कुणाला इंटरेस्ट आहे हो असा ज्या व्हिडिओमध्ये चेहराही दिसत नाही खाजगीतल्या बैठकीमधला? कुठला व्हिडिओ येतो? इथला घरातलाच आहे. कोणी काढला? कुणी काढला तर काय माहित, बघू ना. अहो चुरून, अरे हेकण्यानं, अरे जाहीर भूमिका घेतली ना ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून. काल भुजबळ साहेब म्हणले ना ओबीसीचं आरक्षण संपलं नाही. मी म्हणतो ना ओबीसीचं आरक्षण संपलंय, जाहीर भूमिका, लावा ना बातमी. काय चाललंय राव, हे येड चाळेत. तुम्हाला अडकवलं जातं असं तुमचं? हे बघा, ओबीसी आरक्षणामध्ये फूट पाडायची, यांच्यात भांडणं लावायची. पण आता भुजबळच जरी भूमिका घेत असेल तर मग राहिली जवळ कुठं? कोण? मी भुजबळच म्हणतात लढा संपला, आरक्षण गेलेलं नाही, आमचं आरक्षण आहे, मग तुम्ही कशासाठी म्हणता? हे बघा, भुजबळ साहेबांची मजबुरी आहे. काय मजबुरी? सत्ताधारी पक्षातले जे मंत्री आहेत त्यांना पक्षानं, सत्ताधाऱ्यांनी सांगितलं असेल असं बोला म्हणून. कारण आज रोजी हरी नरके साहेब हवे होते. मग त्यांनी ऐकलं असतं की ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय ते. ॲडव्होकेट मंगेश असाने आहेत की नाही, त्यांची बाईट घ्या बरं. त्यांना त्या ॲडव्होकेट ते आता फोन उचलत नाही. काल ते सगळं माझी माहिती आहे, सगळी मंडळी माळी समाजाची म्हणजे समता परिषद असेल, जे भुजबळांचे कार्यकर्ते म्हणून म्हणले जातात, ते सगळे बैठकीत त्यांना रितसर बैठकीत सांगितलं गेलं की तुम्ही ते उद्याच्या 1 तारखेच्या मोर्चाला जायचं नाही मुंबईला. हे बघा, 350 जाती आहेत आणि 350 जातीमधला शिक्षक, डॉक्टर, वकील, सर्वसामान्य माणूस, कुठंतरी पंचायती सभापती होऊ शकत होता, त्याचं पद डावललं गेलंय. कुठंतरी नगराध्यक्षपदाला सगळं मान्य. आता मुद्दा असा आहे, तुम्ही पुण्यात ज्यावेळेस ही घोषणा केली 1 सप्टेंबरच्या मुंबई मोर्चाची, चलो मुंबई ओबीसी मोर्चाची, त्याला हे मंगेश असाने होते, नवनाथ आबा वाघमारे होते, तुम्ही तिघं होते, पुन्हा मृणाल ढोले पाटील होते. पण आता ते तिघही मला दिसत नाही. तुम्ही एकटे पडला नाही का मग हे सगळ्याच्यात? हे बघा, लक्ष्मण हाके एकटा नाही, लक्ष्मण हाकेच्या मागं 350 जाती आहेत. आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारून मोर्चा जाहीर करायचा का? ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आमची जाहीर भूमिका आहे की तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, त्यांना विचारून आम्ही आंदोलन करायचं? असं आहे, सत्ताधारी तुम्हाला विचारत सुद्धा नाही. आज जरांगेंना भेटायला 3-4 मंत्री चाललेत, उदय सामंत यांच्यासह, पण तुम्हाला कोणी साधा फोनही करत नाही. मग तुमच्या लढ्याची दखलच घेतली जात नसेल तर उपयोग काय? ठीक आहे ना, आम्ही ठरवू ना, 1 सप्टेंबरला ठरवू आम्ही.
ओबीसीची कधी कुणी दखल घेतली? अरे ओबीसीला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, घटना अस्तित्वात आली 1950ला, पण ओबीसीला आरक्षण कायद्यानं मिळालं 1994ला ना. ओबीसी तसा बी बेदखलच आहे ना, ओबीसी तसा बी वापरूनच घेतला ना. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे माधवद्वारे तुम्ही सत्तेत आला, तुम्ही कारखानदारांना डाव्यानं उजव्या बाजूला घेतलं ना. अरे ओबीसीसाठी लढणाऱ्या भुजबळ साहेबांनी सुद्धा काय युटर्न घेतलाय? आमच्या आकलनाच्या पलीकडची भूमिका आहे भुजबळ साहेबांची. काय सांगतो? तुम्ही काय आवाहन कराल भुजबळ? तेव्हा भुजबळ साहेबांना खूप मोठे महान नेते आहेत. भुजबळ साहेब, महात्मा फुलेंची गुलामगिरी आठवा, गुलामगिरी ग्रंथ वाचा परत एकदा. हरी नरके साहेबांची भाषणं मागची काढा. भुजबळ साहेब, तुमच्या राजकारणाला, मंत्रिपदाला आणि तुमच्या सत्तेतल्या स्थानाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. पण ह्या ओबीसीच्या लढ्याला टाचणी कोण लावते? टाचणी लावणार अनेक जण आहेत, शत्रू आहेत, हितशत्रू आहेत, आपल्यातलीच काही लोक आहेत. अरे स्वतःच्या स्वार्थापायी तुम्ही ओबीसींचं हे आरक्षण मातीत घालू नका. अरे तुमच्या स्वार्थापेक्षा पलीकडे जाऊन 350 जाती आहेत, अर्धी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची. अरे तुम्हाला एकट्याचा तुमचा स्वार्थ भागला म्हणजे ओबीसीचं भागलं असं तुम्हाला सांगितलं कोणी? याचा सवाल, याचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. नीतीवरती न्याय तुम्हाला याचा प्रश्न विचारणार. आता काही जण म्हणतात, तुम्ही असतील, जरांगे असतील, हे दोघं आपसापसात भांडत राहतात समाजात, त्याच्यामुळे दुही निर्माण होते, समाजाचा फायदा काही होत नाही. आणि तेच आता मुद्दा भुजबळ घेताना दिसतात. भुजबळ म्हणतात आम्हाला काही घेणं नाही त्याचे. हे बघा, 2-4 दिवसापूर्वी मनोज जरांगेंचं वाक्य आणि त्यानंतर कालचं भुजबळ साहेबांचं वाक्य एकमेकाला त्यांनी सांभाळून घेतलंय. म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं? भुजबळ आणि जरांगे आता एक झालेत? 3 दिवसापूर्वीचं वाक्य काढा ना. मनोज जरांगे पाटलांचं भुजबळ साहेबांसंदर्भातलं 3 दिवसापूर्वीचं वाक्य, त्यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये अशा आशयाचं वाक्य. आणि कालचं भुजबळ साहेबांचं वाक्य की मनोज जरांगे आमचे शत्रू नाहीत, आमचं भांडण शासनाशी आहे आणि शासन विनासायास आपले जर मागणी करून जर आपले प्रश्न सुटत असतील तर मग मोर्चा कशाला? तुम्ही असं थेट आरोप करता भुजबळ आणि जरांगेचं साठवलोटं झालं आता? अहो 2 दिवसातली वाक्य काढा आणि तर्क लावा ना. माझं काय चुरून खाजगी बैठकीतलं एखादं वाक्य काढून तुम्ही दाखवताय? मी जाहीर बोलतोय ना. परवा दिवशी मनोजदादा जरांगेंनी भुजबळ साहेबांबद्दल जी भूमिका घेतली आणि काल भुजबळ साहेबांनी मनोज जरांगे बरोबर आमचं भांडण नाही असं बोलले. भुजबळ साहेब, जर मनोजदादा बरोबर आपलं भांडण नसतं तर आपण कशाला एल्गार मेळावे घेतले हो? मनोजदादा जरांगेंनी घरं जाळली बीडमध्ये, तिथल्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये एल्गार मेळावे घेतले. ओबीसींच्या मनामध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण करण्याचं काम तुम्हीच केलं हो. आणि आता तुम्हीच म्हणताय की मनोज म्हणजे हे काय आपले शत्रू नाहीत. आम्हाला कळलं नाही बाबा, आमच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. मग भुजबळांना तुम्ही शेवटचं आव्हान काय करणार? हे बघा, कारण शेवटी ज्येष्ठ नेते तुम्ही, यापूर्वी सातत्याने त्यांची पाठराखण करत आला आणि तेच आता तुम्हाला वाऱ्यावर सोडताय असं तुमचं म्हणणं आहे? नाही, कालही भुजबळ साहेब आमचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पण ओबीसीच्या हिताच्या आड जर काही भूमिका येत असतील, आलेच की त्यांनी. लक्ष्मण हाके, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, राजकारण, कुणाला काय वाटेल, कुणाची भीड नाही. ओबीसीचं आरक्षण संपताना लक्ष्मण हाके अशा वक्तव्यांना, अशा वाक्यांना गेले ना. 100% मराठा समाज, शासनकर्ते समाज. मुद्दा असा आहे, जे ज्यांना कुणबी दाखले मिळतात त्यांना आक्षेप घ्यायचे तुम्ही कोर्टात घ्या, जात पडताळणी समितीत घ्या. त्याच्यासाठी तुम्ही रोज रस्त्यावर उठून लढण्यात कारण काही पॉईंट आहे का, असं त्यांचं म्हणणं आहे. 22 लाख प्रमाणपत्रांना कोण ऑब्जेक्शन घेईल? महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट मंगेश असाने साहेबांनी आम्ही एकमेकाशी संवाद साधत असतो. एक 75-76 लोकांना त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ते बी रात्रंदिवस मेहनत करून. 22 लाख प्रमाणपत्रांचं काय करणार हो? आणि हे बघा, मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज ह्या जर मागासांच्या दायऱ्यामध्ये आला तर हे मागास चिरडून जाणार आहे हो. हे सामाजिक न्यायाचं धोरण नाही हो. आपण आता फुले शाहू आंबेडकरांचं नाव नाही घ्यायचं भुजबळ साहेब. आरक्षण असं म्हणतं की आता भुजबळांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊ नये. अहो मला सांगा ना, मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये ओबीसी कसा टिकेल? हा सामाजिक अन्याय आहे, हा सामाजिक न्याय नव्हे. संविधानानं सामाजिक न्याय दिलाय, ओबीसीना वेगळं 27% आरक्षण दिलंय. तुम्ही हैदराबाद गॅजेटमधली नोंदी पकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज करताय. तुम्हाला गॅजेट प्रमाणे आहे हैदराबादचं गॅजेट. अरे बाबासाहेबांचं संविधान हर एक माणसाच्या हिताचा विचार करणारं संविधान श्रेष्ठ आहे. आणि हित कायदा आता बाबासाहेबांच्या संविधानाचा चालतो, हैदराबाद गॅजेटचा नाही.
मग आता तुम्ही लढा कसं टिकवणार? भुजबळ तुमच्या विरोधात उभारले ते तर तुम्हाला मग गिनतीतही धरत नाही त्यांच्या भाषेत सांगितलं. असं मी मानणार नाही. पण ओबीसी आणि भटक्यांच्या मनामध्ये काय रोष आहे, काय चीड आहे, मी ग्रासरूटला आहे. मी लोकांमध्ये जातोय, लोकांशी संवाद साधतोय. 1 तारखेचा मेळावा होणार. अहो 1000% होणार साहेब. 1000% आम्ही आमचा मोर्चा काढणार आणि ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या मनामध्ये काय चीड आहे, काय रोष आहे, हे आम्ही 1 सप्टेंबरला दाखवू. समजा जे भुजबळांचे कार्यकर्ते जे तुमच्या सोबत होते एरवी ते आता ते मेळाव्याला नाही आले तर मग तुमची भूमिका काय? हे बघा, गावगाड्यातला ओबीसी, गावगाड्यातले भटके, गावगाड्यामधली सगळी माणसं आमच्या बरोबर आहेत. आता कुणी काय राजकीय भूमिका, कुणाची काय राजकीय मजबुरी आहे ते आता मला माहिती नाही. नवनाथ आबाचं नेमकं काय म्हणणं? काहीच नाही माझं नवनाथ आबाचं. त्याशी जाहीर हे त्यांनी बघा, कॉन्ट्रावर बघा चालत असतं हो. आम्ही भाऊ आहोत, आम्ही आता भांडायचं काल नाही तुमचा व्हिडिओ आला. का? अहो आम्ही भांडायचं नाही का? आम्ही जाहीर भांडतोय का? असा माईक बूम लावून पत्रकार परिषद घेऊन भांडतोय का? अरे आमच्यात आम्ही माणसं आहे ना आम्ही, आणि आम्ही गोरगरिबाच्या घरची पोर आहे. आम्ही भांडायचं नाही का? आमच्यात जरूर मारामारी आहेत ना, पण आम्ही ओबीसीच्या हिताच्या बाबतीमध्ये आम्ही नाही ना एकमेकावर भांडत, भूमिका घेत. मग आता तिघांना आव्हान काय करणार? हे बघा, ओबीसीचं आरक्षण संपलंय. ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती पोरापोरांनी आंदोलन उभं केलं आणि इथल्या सिस्टीमच्या विरोधामध्ये आवाज उठवला, त्यांच्या बाजूला कुठलाही पक्ष, कुठलेही नेते, कुठलेही राजकारणी नव्हते. 15 दिवसानंतर एक जण हळूहळू गेले. त्या पद्धतीनं आम्हाला या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आंदोलन उभं करायचं आहे. कुणाच्या मेहरबानीवर, कुणाच्या सांगण्यावर, कुणाच्या अल्टिमेटमवर ओबीसी चालणार नाही. ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी ओबीसी चालणार, चाहे कोणी मंत्री असो नाही तर मुख्यमंत्री असो. गेलंय आमचं आरक्षण, दाखवतो आम्ही त्याची उदाहरणं. काय सांगताय तुम्ही? ओबीसीला च्युत्या बनवायचं काम करू नका. हे आव्हान कोणाला आहे? भुजबळ? आव्हान नाही, या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना ओबीसीला येड्यात काढण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसीचं आरक्षण संपलंय. 100 उदाहरणं तुमच्या समोर देतो. मग ओबीसी मंत्री पुढे का नाही तुमच्या बाजूने? आता जाऊ द्या, मंत्री गेले. ओबीसी बांधव ठरवतील आपले हक्क आणि अधिकार कसे टिकवायचे ते. हे होते हाके संतापलेले दिसत आहेत. त्यांना जे भुजबळ ज्यांना ते नेते मानत होते त्याच भुजबळांनी डोक्यावरचा हात काढून घेतल्यामुळं आता ते 1 तारखेच्या मोर्चात नेमके कसे ते शक्ती प्रदर्शन करतात हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.